उल्हास नदीतलं प्रदूषण थांबता थांबत नाहीये। बदलापुरात जलपर्णीच्या विळख्यात उल्हास नदी लुप्त झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी नेमकं करतात तरी काय, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून उल्हास नदी ओळखली जाते, मात्र आता हीच उल्हास नदी प्रदूषणामुळे गटारगंगा होण्याच्या मार्गावर आहे। इथल्या एरंजाड आणि आंबेशिव गावाजवळ उल्हास नदीवर जलपर्णीचा गालिचा पसरलाय। दूर दूरपर्यंत नदीचं पाणी दिसेनासं झालंय। जलपर्णीमुळे नदीतले मासे आणि जलचरांचं अस्तित्व धोक्यात आलंय। अस्वच्छ आणि सांडपाण्यावर ही जलपर्णी झपाट्यानं वाढते। महत्त्वाचं म्हणजे हीच नदी बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, ठाणे अशा सर्व शहरांची तहान भागवते। त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात नदीचं प्रदूषण होत असतानाही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी नेमकं करतात तरी काय, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जातोय। एकमत न्यूज, बदलापूर। डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा, यूट्यूबवर सबस्क्राईब करा। एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी 6384040404 या क्रमांकावर कॉल करा। बातमी म्हणजेच एकमत न्यूज।